स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता यासाठी जगभरामध्ये ज्या ज्या महान महिलांनी आणि महामानवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी यासाठी खर्च केले, त्या सर्व महान महिलांना आणि महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी परिटवाडी असेल, तसेच आमचे संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व मान्यवर, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला झाली आणि आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती आहे। माझ्या आयुष्यामध्ये आज मी पहिल्यांदा गाडगे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। माझ्या भावना खूप ओतप्रोत झालेल्या आहेत। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बऱ्याचदा पुष्पहार अर्पण करतो, मात्र गाडगे महाराजांच्या विचारांवर मी कसा चालतो हे थोड्या वेळानंतर तुम्हाला समजेलच। तर आज त्यांच्या पुतळ्याला मानवंदना करण्याची आयुष्यामध्ये पहिल्यांदा संधी परिटवाडीमधून मिळाली, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांचे आभार मानतो। सोबतच या ठिकाणी ज्यांचे सन्मान झाले नाहीत त्यांचे शब्द सुमनांनी देखील त्यांचा सन्मान देखील करतो। आज खरे तर शिवजयंतीच्या आणि गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही व्याख्यानमालेचं जे आहे ते आयोजन केले गेलेलं आहे। खरे तर अलीकडच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी वैचारिक दिवाळखोरी पसरली असताना कुठेतरी सुधारणावादी, पुरोगामी विचार बाळगणाऱ्यांच्या माध्यमातून ही जी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची जी ज्योत आहे तो तेवत ठेवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे आणि मला असं वाटतं की त्यांचं कौतुक खूप केलं पाहिजे। आजच काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुण्यामध्ये भ्याड हल्ला झाला। पाहतोय की विचारांचं उत्तर ज्यावेळी आपण विचारांनी देऊ शकत नाही, समोरून तुम्ही समोरच्याला शिव्या घालाल, मात्र तुम्हाला एखाद वेळी मग शिवी घातली तर मग त्याचं भांडवल करून कुठेतरी गाठून एखाद्याला मारायचं, तेच कारण जे आहे ते कारण द्यायचं। मारायचं तर असतं, मात्र त्या मारण्याला काहीतरी कारण द्यायचं, हे आपण पाहतो। तर या मंचावरून मी हनुमंत पवार यांच्यावर झालेला जो हल्ला आहे त्या हल्ल्याचा देखील निषेध करतो आणि त्याचं उत्तर जे आहे ते लवकरात लवकरच त्या हल्लेखोरांना मिळेल ही देखील ग्वाही या माध्यमातून देतो। महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत की गेल्या बऱ्याच वर्षांपासून, अनेक दशकांपासून जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं गेलं। सांगायचं एकीकडे की छत्रपती शिवाजी महाराजांनी एका विशिष्ट धर्मासाठी लढा दिला, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज उभे करायचे, त्यांनी हिंदूंसाठीच काहीतरी केलं असं सांगायचं, आणि दुसरीकडे जे आहे ते मुस्लिमांचं जे आहे ते राक्षसीकरण, शत्रुकरण करायचं की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मुस्लिमांच्या विरोधामध्ये लढले असल्या पद्धतीची जी मांडणी आहे ती महाराष्ट्रभरामध्ये करण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला। मात्र त्या मांडणीमध्ये वास्तव होतं का? त्या मांडणीमध्ये सत्य होतं का? आज आपल्यासारखे जे लोक आहेत, लोक खोलामध्ये जात नाहीत, त्याचा अभ्यास करत नाहीत, कारण लोकांना वेळही नसतो ना तेवढा। आपल्या पोटा पाण्याचे प्रश्न आहे, ब्रेड अँड बटरचे आपले प्रश्न आहेत, रोजची शेती, माती, बाकीच्या गोष्टी आहेत, आणि याच्यातून वेळ काढून या गोष्टीकडे लक्ष कधी द्यायचं बुवा? तर आमच्यासारखे जे लोक आहेत त्याच्या खोलामध्ये गेले। खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा धर्मासाठी होता का? खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे विशिष्ट धर्मासाठी लढले का? विशिष्ट एका धर्मीयांसाठी लढले का? त्याच्या खोलामध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी आम्हाला कळालं की ह्या तर सगळ्या भाकड कथा आहेत। आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी फ्लेक्स लावले जातात। एका ठिकाणी अफजल खानाचा फ्लेक्स लावायचा, अफजल खानाला हिरवा टोप घातलेला दाखवायचा, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज दाखवायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा जिरेटोप घातलेला दाखवायचा आणि अफजल खानाचा कोथळा काढताना दाखवायचा आणि म्हणायचं की दहशतवाद अशाच पद्धतीने संपवतात। अरे हो, दहशतवाद तशाच पद्धतीने संपवतात, मात्र तो दहशतवाद संपवताना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होते आणि अफजल खानासोबत कोण होते हे तरी सांग। आता हे सांगायचं म्हणलं की ते सांगण्याचं काम जे आहे ते करत नाहीत। मग मला असं वाटतं की या मंचावरून आपण ज्यावेळी काही बोलू त्या गोष्टीला काहीतरी आधार असायला हवा। माझी सवय आहे, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल।
जे जे काही सांगणार ते पुरावे असं सांगणार. इथे बरीच मंडळी जी आहेत ती मला असं वाटतं की 30-40 जे आहेत ते ओलांडलेले आहेत. बऱ्याच जणांनी हिंदी सिनेमे पाहिले असतील. त्या हिंदी सिनेमांमध्ये जे आहे ते एका आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आरोपी येऊन उभा राहायचा आणि तो आरोपी म्हणायचा की मैं गीता की कसम खाता हूँ, मैं कुरान की कसम खाता हूँ, जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. तर मी या मंचावरून म्हणतो, मैं संविधान की कसम खाता हूँ, जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. आणि जर खोटं असेल तर ते सिद्ध करून दाखवा. आमचं एवढंच म्हणणं असतं, बाकी काही नसतं. तर या अफजल खान वधाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होते आणि अफजल खानासोबत कोण होते त्यांची नावं आज सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. जाणून घ्यायचीत ना? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यावेळेस अंगरक्षक कोण कोण होते त्यांची नावं ऐकूया. येसाजी कंक, संभाजी कावजी, जिवाजी महाला, सिद्धी इब्राहिम, कोंडाजी कंक, कानाजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, कृष्णाजी गायकवाड. हे कोणाबरोबर होते? छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. आता अफजल खानासोबत कोण होते ते पण ऐकून घ्या, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होते हे सांगितलं जातं. बऱ्याच ठिकाणी इब्राहिम खानचं नाव देखील याच्यातल्या अभिमानानं घेतलं जातं. मात्र अफजल खानासोबत कोण होतं हे सांगण्याची मात्र आपल्याला लाज वाटते. तर आता अफजल खानासोबत कोण होतं ते ऐकूया. अफजल खानासोबत होतं सय्यद बंडा, अब्दुल सय्यद, पिलाजी मोहिते, रहीम खान, मंबाजी भोसले, शंकराजी मोहिते. हे कोणाबरोबर होते? अफजल खानाबरोबर. आणि यातले जे मंबाजी भोसले जे नाव मी सांगितलंय का ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते काका होते. हे कोणाच्या बाजूने लढले? अफजल खानाच्या बाजूने लढले. आता हा जो लढा रंगून सांगितला जातो माध्यमांमधून, बरेच व्याख्याते येतात, बऱ्याच ठिकाणी शिवजयंतीच्या वेळेस कार्यक्रम दाखवले जातात, तो ज्या पद्धतीने रंगवून दाखवला जातो, आता या पद्धतीने जर दाखवला अंगरक्षकांसोबत तर काय बिघडेल बुवा? पण कसं दाखवणार? मग हिंदू मुस्लिम तणाव कशा पद्धतीने निर्माण आम्ही करणार? आता पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक देखावा दाखवत होते गणपतीच्या वेळेला, जिवंत देखावा. आणि त्या देखाव्यामध्ये त्या अफजल खानाचा वध दाखवणार होते. मग पुण्याच्या पोलिसांनी त्या वधाच्या देखाव्याला परमिशन नाही दिली आणि पुण्यातल्या माध्यमांनी पुण्यातल्या मुसलमानांना फोन करायला चालू केलं, मला सोडून. काम कोण करतंय शिवाजी महाराजांच्या विषयावर? पैगंबर शेख. किल्ले कोण फिरतंय? पैगंबर शेख. शिवाजी महाराजांवर लेखन कोण करतंय? पैगंबर शेख. व्याख्यानं कोण देतंय? पैगंबर शेख. म्हणून मला सोडून इतर सगळ्यांना म्हणजे कोणीतरी काहीतरी प्रक्षोभक बोलल. मग त्या सगळ्यांनी मला फोन केला, भाई क्या बोलले, काय क्या बताने का इनको? मी म्हणलं थोडा संयम राखा, येतील मला फोन. आणि आला मला फोन. मग त्याच्यानंतर मी माध्यमांना भेटलो आणि त्या माध्यमांना भेटून मी म्हणालो की प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर ही स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची अवस्था काय होते याचं प्रतीक आहे. आणि हा दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्रामध्ये सांगितलाच पाहिजे. मात्र हा इतिहास एवढाच आहे का? नाही. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करायला गेले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. त्यानंतर सय्यद बंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर धावून गेला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी सय्यद बंडाचा जो हात आहे तो धडा वेगळा केला. त्यानंतर अफजल खानाचा वकील कृष्णा कुलकर्णी याने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीने वार केला. सगळ्यात पहिला वार जर छत्रपती शिवाजी महाराजांवर आयुष्यामध्ये कोणी केला असेल तर तो कृष्णा भास्कर कुलकर्णी याने. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं जे शिर आहे हे धडा वेगळं केलं. आता हा इतिहास किती वेळेचा आहे? 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा घटनाक्रम असेल, त्याच्यापेक्षा तर जास्त वेळेचा नसेल. असं तर झालेलं नाहीये की छत्रपती शिवाजी महाराजांनी आज अफजल खानाचा पुतळा काढला, मग दुसऱ्या दिवशी सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला, मग तिसऱ्या दिवशी जिवा महालाने सय्यद बंडाचा जो हात आहे तो धडा वेगळा केला, मग चौथ्या दिवशी कृष्णा कुलकर्णीने हल्ला केला आणि 5व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णा कुलकर्णीचं शिर धडा वेगळं केलं. अशातलं तर काही भाग नाहीये. 5 ते 10 मिनिटाचा इतिहास आहे, मग दाखवण्याची लाज कशाची वाटते? मग मी म्हणालो की हा संपूर्ण इतिहास जो आहे तो जिवंत देखावा दाखवा आणि आम्हाला देखील बोलवा.
अशी मांडणी आम्ही केली. आणि अशी मांडणी केल्यानंतर जे देखावा दाखवत होते, ज्यांनी परवानगी दिली नाही, ते सगळेच्या सगळेच पळून गेले. खरा इतिहास जो आहे तो समाजाच्या समोर ज्यावेळी येतो त्यावेळी लोकांचे डोळे देखील उघडतात आणि तो खरा इतिहास जो आहे तो वारंवार समोर आणला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे अफजल खानाचं एक काय सांगताय, अफजल खाना बरोबर मंबाजी भोसले, पिलाजी मोहिते वगैरे होतात, बाकीची काही गोष्टी तुमच्याकडे आहेत का? बरेच पुरावे आहेत आपल्याकडे, बरीच साधनं आहेत आपल्याकडे की हा हिंदू मुस्लिमांचा धार्मिक लढा नव्हता, तो लढा हा सत्तेसाठी होता. कोणाची राजवट वाईट, कोणाची राजवट चांगली याच्यासाठी दिला गेलेला तो लढा होता. आणि तो लढा आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या परिप्रेक्षामध्ये लोकशाहीच्या परिमाणामधून आपण समजू शकत नाही. आज इथे किती जणांनी मतदान केलंय? सगळेजण मतदान करतात, बरोबर आहे. 350 वर्षापूर्वी कोणी मतदान करत होतं का ईव्हीएम वर जाऊन? नव्हतं करत. त्या काळामध्ये अशा पद्धतीची कार्यक्रम झाली, कुठे कोण लोक 4-2 लोक बोलायला जरी बसले आणि एखाद्या राजाची राजवट असली, कधी दुसऱ्या राजाच्या राजवटीतून हल्ले होतील आणि कधी ते राजवटीचं जे शासन आहे ते बदलल याची काही शाश्वती नव्हती, अनिश्चितता होती मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे त्या काळामध्ये कुठले राजे कसे वागले, काय वागले याचा अंदाज, ती मानसिकता या काळानुसार जी आहे ती आपण समजू शकत नाही. आणि मग ती मानसिकता समजत नसल्यामुळे त्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी केल्या त्या गोष्टी अति जे आहे ते रंगून सांगण्याचा जो आहे तो प्रयत्न या काळामध्ये केला जातो. आणि सध्या काळामध्ये, ज्या काळामध्ये लोकशाहीच्या दिशेने सर्वांनी प्रवास केला पाहिजे, त्या काळामध्ये लोकांना मध्ययुगामध्ये आणून ठेवलं जाते. आता मध्ययुगामध्ये आणून ठेवलं जाते तर मध्ययुगांमधल्या देखील गोष्टी सांगितल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय होतं? काय नाव होतं? शहाजी राजे भोसले. शहाजी राजे भोसलेंच्या वडिलांचं नाव काय होतं? नाही माहिती. हाय माहिती काय जणांना? मालोजी राजे भोसले. आता या मालोजी राजे भोसलेंना पुत्र प्राप्ती होत नव्हती आणि ती पुत्र प्राप्ती होत नव्हती तर त्यांनी एक नवस केला. आताच्या काळामध्ये देखील अंधश्रद्धा आहेत. राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी त्या अंधश्रद्धेवर बरंच सडाडून टीका केलेली आहे. मात्र हा लढा काय 5-50 वर्षाचा नसून हा हजारो वर्षांचा लढा आहे. अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या विरोधात दिला गेलेला लढा. आता देखील अपत्य झालं नाही, पुत्र प्राप्ती झाली नाही तर बरेच जण नवस करतात. कोणी काळोबाईला करतात, कोणी जेजुरीला करतात, कोणी तुळजाभवानीला करतात, कोणी कुठल्या दर्ग्यावर करतात. मग त्याच काळामध्ये त्या प्रचलित चालीरीतीप्रमाणे मालोजी राजे भोसले यांनी एका दर्ग्यावर नवस केला. ती दर्गा म्हणजे नगरची शाह शरीफ दर्गा. आणि त्या दर्ग्यावर नवस केल्यानंतर योगायोगाने, बरं का, योगायोगाने, खात्रीशीर नाही, आमचं असं सांगणं नसतं आंबा खाल्ला की मुलगा होतो, तर योगायोगाने मालोजी राजे भोसले यांना 2 पुत्र झाले. आणि त्यातल्या एका पुत्राचं नाव त्यांनी ठेवलं शहाजी आणि दुसऱ्या पुत्राचं नाव ठेवलं शरीफजी. दर्ग्याचं नाव काय होतं? शाह शरीफ दर्गा. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? शहाजी. शहाजी राजेंच्या भावाचं नाव काय? शरीफजी. तर हे दर्ग्यावरून ठेवलेली नावं आहेत. ही जी गंगा जमनी तहजीब, ही जी हिंदू मुस्लिम एकतेची जी परंपरा आहे ती सांगितली जात नाही. आणि याच मालोजी राजे भोसले यांनी आपल्यापासूनच जवळ असलेल्या श्रीगोंद्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराज, वारकरी परंपरेमधले जे 22 संत आहेत, मुस्लिम संत, त्या 22 संतांपैकी एक जे विठ्ठलाचे भक्त, त्या संत शेख मोहम्मद महाराजांना 5 एकर जमीन जी आहे ती दान दिलेली आहे. त्याच्या सनदी उपलब्ध आहेत, त्यांच्या समाधी जे आहेत ते अजूनही उपलब्ध आहेत. मात्र या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. सांगितलं काय जातं एकाच बाजूने की छत्रपती शिवाजी महाराज धर्मासाठी लढले, आमच्या धर्मासाठी लढले. ते का सांगितलं जातं याचं कारण पुढे सांगतो. मात्र आणखीन एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगतो. आपण सर्वांनी एक गाणं ऐकलं असेल, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. किती जणांनी ऐकलं हे गाणं? हातवर करा बरं. बऱ्याच जणांनी ऐकलंय. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. आता या गाण्याचा एक इतिहास आहे, तो इतिहासही समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सरनोबत प्रतापराव गुजर यांना बहलोल खानाला मारून टाकण्याचे आदेश जे आहे ते दिले होते. आणि सरनोबत प्रतापराव गुजर जे आहे ते
बहलोल खानाच्या विरुद्धामध्ये जे युद्ध झालं ते युद्ध जिंकले आणि युद्ध झालं जिंकल्यानंतर बहलोल खानाला जीवदान दिलं आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर समजली आणि रायगडावर जशी ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की तुम्हाला देहदंड देण्याचा आदेश दिला होता, तुम्ही जीवदान का दिलं? जोपर्यंत बहलोल खानाला मारून टाकत नाही, त्याला संपवत नाही, तोपर्यंत तुमचं तोंड मला दाखवू नका. अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना लिहिलं. मग प्रतापराव गुजर म्हणाले, माझा स्वामी नाराज झाला, मी स्वामीची आज्ञा पाळली नाही. ही कुठेतरी भावना प्रतापराव गुजर यांची निर्माण झाली आणि समोर हजारांचं बहलोल खानाची फौज होती. त्या बहलोल खानाच्या फौजेसमोर हे 7 मराठे जे आहेत ते मराठे गेले. आता त्या 7 मराठ्यांची नावं ऐकायचीत का तुम्हाला? ती का ते नंतर सांगतो. त्या 7 मराठ्यांची नावं ऐका. त्यातलं एक नाव आहे प्रतापराव गुजर, दुसरं नाव आहे विसाजी बल्लाळ, तिसरं नाव आहे दीपोजी राऊतराव, चौथं नाव आहे विठ्ठल पिलाजी अत्रे, 5वं नाव आहे कृष्णाजी भास्कर, 6वं नाव आहे सिद्धी हिलाल आणि 7वं नाव आहे विठोजी शिंदे. आता या 7 मराठ्यांमध्ये जो सिद्धी हिलाल जो मुसलमान होता तो मराठा आहे का नाही? तो मराठा आहे का नाही? आहे. म्हणून म्हणतात की म्यानातून अवसरे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात. मराठा म्हणजे काय? मराठा ह्या कुठल्या समाजाचं नाव नाहीये. मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असणारे 18 पगड जातीचे सर्व धर्माचे मावळे म्हणजे मराठी. मराठा रियासत आपण म्हणतो, मराठा साम्राज्य आपण म्हणतो, हुजूर मराठे आगाय असं म्हणतो. मराठे आगाय म्हणजे काय? मराठे आगाय म्हणजे सिद्धी इब्राहिम पण आला, जिवाजी महाला पण आला, बाजी प्रभू देशपांडे पण आले. ही मराठाची व्यापक व्याख्या आणि ती व्याख्या जी आहे ती संकुचित करून टाकण्यात आली आणि ते आपण हातावर हात ठेवून जे आहे ते पाहत बसलो. तर ही जी व्याख्या आहे ती पुनश्च एकदा विस्तृत स्वरूपामध्ये जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत असतो. आताच्या सध्याच्या घडीला सगळ्यात मोठा जर प्रॉब्लेम, सगळ्यात मोठी जर समस्या कुठली निर्माण झाली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाची झालेली आहे. सर्वात मोठी समस्या. कालच एका व्याख्यानामध्ये मी गेलो होतो आणि ते व्याख्यान होण्याच्या आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहे ते आरतीचा कार्यक्रम झाला आणि तो आरतीचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मग मी त्या सर्वांना जसं आता तुम्हाला प्रश्न विचारतोय तसंच विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत म्हणलं जातं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करता का? आराधना करता तुम्ही? दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणता का तुम्ही? मी पण म्हणत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर जो जो प्रेम करतो तो किल्ल्यांच्या मोहिमा काढतो. माझ्यासारखा माणूस 73 किल्ले फिरतो, पन्हाळा ते पावनखिंड मोहीम काढतो, 80-80 किलोमीटरचे जे ट्रेक आहेत ते 2 दिवसामध्ये पूर्ण करतो, किल्ल्यांचा अभ्यास करतो, लेखन करतो, व्याख्यान करतो. मात्र नामजप आपण करतो का? नाही करत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कृतिशील कार्यक्रम करतो. छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? होते का? नव्हते. मग दैवत उल्लेख करणं बरोबर आहे का? काही दिवसांपूर्वी बदलापूरचे एक पेंटर होते सचिन जुवटकर, पेंटिंग बनवायचे ते आणि त्यांनी एक पेंटिंग बनवली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ती पेंटिंग बनवली 6 हातांची. 6 हातांची त्यांनी पेंटिंग बनवली आणि ती पेंटिंग मी बघितली. त्याच्यानंतर मी त्यांचा नंबर काढला आणि मग मी त्यांना फोन केला. म्हणलं का जुवटकर, म्हणलं तुम्ही 6 हाताची पेंटिंग बनवली, तुम्हाला काय रेफरन्स, काय पुरावे याच्या बाबतीमध्ये आहे की काय संदर्भ घेऊन तुम्ही 6 हाताची पेंटिंग बनवली? मग ते म्हणाले की माझ्या स्वप्नामध्ये असे 6 हाताचे शिवाजी महाराज आले होते म्हणून मी 6 हाताची पेंटिंग बनवली. मग मी त्यांना म्हणालो तुमचे आई बाप बरेचसे 6 हाताचे तुमच्या स्वप्नामध्ये नाही आले, म्हणलं त्यांची पेंटिंग तुम्ही बनवली नाही. मग मी त्यांना म्हणालो विचार करा, ही पेंटिंग बनवणारा गाढव अजून जिवंत आहे म्हणलं, त्याला फोन करणारा गाढव देखील जिवंत आहे म्हणलं आणि ही चुकीची जी गोष्ट तुम्ही बनवली ती देखील अस्तित्वात आहे म्हणलं. तोपर्यंत सगळं ठीक आहे. समजा ही पेंटिंग 250-300 वर्षांना जर सापडली तर तुम्ही काय विचार करा?
काय विचार कराल? महाराज कसे होते? 6 हाताचे होते. आराध्य दैवत असा तर उल्लेख चालूच आहे, ठिकठिकाणी आरत्या तर चालूच आहेत. मग नवस बोलले जातील, मग कोंबडं बकरं कापलं जाईल, मग अंगातही येतील. मग इथपर्यंतचा जर प्रवास आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाचा जर थांबवायचा असेल तर सध्या काळामध्ये मला असं वाटतं की हे जे ठिकठिकाणी आरत्यांचे कार्यक्रम होतात त्यांना प्रबोधनाने थांबवलं पाहिजे की या गोष्टी का चुकीच्या आहेत. आता यासोबतच बरेच जण मग त्या औरंगजेबाचं देखील उदात्तीकरण करत असतात, औरंगजेबाचं देखील दैवतीकरण करत असतात. औरंगजेब रहमतुल्लाह अलैहि म्हणत असतात. कशाला म्हणता हो? औरंगजेब औरंगजेब म्हणा, तो एक राजा होता, बादशाह होता, तिथपर्यंत ठीक आहे. बरेच जण म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जातं, औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जातं. अरे उदात्तीकरण म्हणजे काय? उदात्तीकरण म्हणजे काय हे तरी समजू द्या. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची जयंती होते का? नाही. औरंगजेबाची पुण्यतिथी होते का? नाही. मग उदात्तीकरण आपण म्हणतो कशाला? मग बरेच जण येतात, म्हणतात औरंगजेबाची कबर काढली पाहिजे, औरंगजेबाची कबर पाडली पाहिजे. अरे ती उभीच नाही तर पाडणार कशी बाबा? औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये आहे ते या मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. ते का? हा औरंगजेब संपूर्ण त्या काळचा हिंदुस्थानचा बादशाह मराठेशाही संपवण्यासाठी दख्खनेमध्ये आला. मराठ्यांशी सलग 13 वर्ष झुंजला. मराठ्यांच्या एका राजाची, मराठे म्हणजे इथं कुठल्या समाजाचं नाव घेत नाही, परत एकदा सांगतोय, मराठे म्हणजे 18 पगड जाती आणि सर्व धर्मीय. मराठ्यांच्या एका राजाची हत्या करण्याचे आदेश या औरंगजेबाने दिले, तरीही मावळे मागे हटण्यास तयार नाही. तारा राणींनी सतत झुंज जी आहे ती औरंगजेबाला दिली आणि ह्या संपूर्ण हिंदुस्थानच्या त्या काळाच्या बादशाहाला या महाराष्ट्रामध्येच येऊन मरावं लागलं. आता ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे का लाज बाळगण्याची आहे? अभिमानाची आहे. आता उद्या म्हणतील औरंगजेबाची कबर काढा, मग म्हणतील औरंगजेब जर महाराष्ट्रात मेला, दख्खनेत मेला, तर औरंगजेबाची कबर कुठे? मग औरंगजेबाची कबरच नाही. मग औरंगजेबाची कबर नाही तर शिवाजी महाराजांचा पराक्रमच नाही म्हणतील. अफजल खानाची कबर काढून टाका म्हणतात. अफजल खानाची कबर जर काढली तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारून टाकल्यानंतर शत्रूची देखील सन्मान झाला पाहिजे ही जी आज्ञा दिली होती आणि कबर बांधून अफजल खानाची घेतली होती, त्याचा इतिहास कुठे राहणार? मग तो इतिहास पुसायचा, प्रतिका पुसायची ती, आणि मग पुढे जाऊन काय सांगायचं? हे शौर्य दाखवलेलंच नाहीये. अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती भविष्यामध्ये करायची, त्याची तयारी आतापासून करायची. हे जे सांस्कृतिक राजकारण आहे ते समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. आता या औरंगजेबाचाही काही जणांना गोडवे असतात, वाटतात, काही जण स्टेटस वगैरे ठेवतात, तर त्यांना देखील सांगणं खूप जास्त गरजेचं आहे की औरंगजेब कसा होता बुवा. या औरंगजेबाने त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या 27 नातेवाईकांची हत्या केली. किती? 27 नातेवाईकांची. आता या सगळ्या हत्या त्यांनी धर्मासाठी केल्या का? नाही. या सगळ्या हत्या त्यांनी सत्तेसाठी केल्या. तो सत्ता पिपासू होता, याच्यामध्ये काहीही दुमत असण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये सर्वात डेंजर जर हत्या कोणाची त्यांनी केली असेल तर ती दारा शुकोची, त्याच्या मोठ्या भावाची, सख्या मोठ्या भावाची. या दारा शुकोला औरंगजेबाने नजर कैदेमध्ये ठेवलं होतं आणि नजर कैदेमध्ये ठेवल्यानंतर औरंगजेबाने आदेश दिले की दारा शुकोचं जे शिर आहे ते धडा वेगळं करा म्हणून. त्याच्यानंतर दारा शुकोला ही गोष्ट समजली आणि दारा शुकोने औरंगजेबाला पत्र लिहिलं की माझी हत्या करू नको, मला मारू नको, मला आहे त्याच अवस्थेत नजर कैदेमध्ये ठेव आणि मला एक सेवेसाठी फक्त दासी दे. औरंगजेबाने ती गोष्ट ऐकली नाही. त्याच्यानंतर त्याने दारा शुकोचं जे शिर आहे ते धडा वेगळं करून घेतलं. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर एका चांदीच्या तपकामध्ये, एका चांदीच्या प्लेटमध्ये मोठ्या सजवून जे आहे ते दारा शुकोचं शिर मंत्रिमंडळाच्या समोर आणलं आणि मंत्रिमंडळाला औरंगजेब प्रश्न काय विचारतोय? पहा, हा दारा शुकोच आहे का? गेल्या 14-15 वर्ष झालं मी याचं तोंड पाहिलं नाही. असा हा औरंगजेब. आणि या औरंगजेबाला कोण आदर्श मानतंय? विशेष बाब म्हणजे या औरंगजेबाचा जन्म देखील गुजरात मधला होता. योगायोग होत असतात, 300 वर्षाने, 350 वर्षाने योगायोग होत असतात. ते सारखेच होतात, त्याला काही करू शकत नाही आपण. सत्ता पिपासू त्याही काळामध्ये होते, सत्ता पिपासू याही काळात आहेत.
त्या काळामध्ये हत्या केल्या जायच्या, मारलं जायचं. या काळामध्ये हत्याही केल्या जातात, मारलंही जातंय. काही ठिकाणी ईडीच्या चौकशाही लावल्या जातात. असा हा प्रकार आहे. मग औरंगजेब चालत नाही, नको चालू द्या. औरंगजेबाला कोणी मानत नाही, औरंगजेबाला कोणी आदर्शही धरत नाही. मग आम्ही ह्याच्यामध्ये गेलो, थोडस खोलामध्ये थोडा अभ्यास केला आणि मग आम्हाला एक ऐतिहासिक पात्र मिळालं सर. ते ऐतिहासिक पात्र म्हणजे या औरंगजेबाचा नातू बहादूर शाह जफर. पाहताय ना सगळेजण, याचं नाव काय? बहादूर शाह जफर. असतं ना वंशावळीमध्ये एखादा नासका आंबा असतो, सगळी वंशावळच नासकी आहे असं आपण म्हणू शकत नाही ना. मग हा बहादूर शाह जफर त्या काळामध्ये ब्रिटिश काळामधला हा मुघलांचा वंशज औरंगजेबाचा नातू. या बहादूर शाह जफरला झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि तत्कालीन पंजाबचे राजे यांनी ब्रिटिशांच्या विरोधात भारताचं नेतृत्व करायला सांगितलं होतं. कोणाला? बहादूर शाह जफर यांना. आणि मग ब्रिटिशांना ही गोष्ट समजली, तेवढ्यात ब्रिटिशांनी भारतामधून बहादूर शाह जफरला उचलला, म्यानमार मध्ये टाकला, नजर कैदेमध्ये. आणि मरेपर्यंत जो आहे त्याला म्यानमार मध्येच ठेवला. तो त्याच ठिकाणी मेला आणि त्याची कबर देखील त्याच ठिकाणी बांधली गेली. आणि त्या कबरीवर कोण गेलं हे पहा. कोण गेलंय? या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदी. इथे बहादूर शाह जफरचा फोटो आहे, ही त्याची कबर आहे आणि त्याच्यावर अत्तर आणि फुलं वाहतायत मोदी बघा. मग या गोष्टी तुम्हाला सांगणार नाहीत हे लोक की वास्तव काय आहे बुवा, खरं काय आहे बुवा. ह्या खऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या पाहिजे, लोकांसमोर इतिहास समोर आला पाहिजे. आता हा जर बहादूर शाह वाईट असता तर मग हे फुलं वाहिले असते का यांनी? आता मी वाहिले असते तर किती डोक्याला ताप झाला असता बरं. सगळीकडे रास्ता रोको, आंदोलन, देशद्रोहीन, पाकिस्तानी काय 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 बोंबा मारल्या असता. मात्र मोदी जी आहेत ते, मोदी ने किया है तो कुछ तो सोच के ही किया होगा. तर हा प्रकार आहे. मग हा इतिहास जो आहे तो समोर आणला जात नाही, इतिहास सांगितला जात नाही, वास्तव जे आहे ते समोर मांडलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो समोर आणला जात नाही. आता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व होतं. ते ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणजे काझी हैदर शेख. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते. 13 वर्ष रायगड किल्ल्यावर सेवा देण्याचं काम जे आहे, वकील पद भूषवून जे आहे ते काझी हैदर शेख यांनी केलं. अनेक न्यायनिवाडे त्यांच्या आयुष्यामध्ये काझी हैदर शेख यांनी दिले. आता तुम्ही म्हणाल, मग बरेच जण म्हणतात यांची वंशावळ कुठे गेली? मग एवढे जर लोक आहेत तर यांची वंशावळ कुठे गेली? मग मध्ये आम्ही काही दिवसांपूर्वी काझी सोहेल शेख जे आहेत ते पुण्यामधले त्यांचा शोध लावला. यांचे वंशज 13वे वंशज, त्यांचा इंटरव्ह्यू आम्ही घेतला. पोलीस दलामध्ये आहेत ते. त्यांच्याकडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सनद, छत्रपती संभाजी महाराजांच्या सनद, त्याच्यानंतर थोरले शाहू महाराजांची सनद, त्या सगळ्या सनदी त्यांनी आम्हाला दाखवल्या. आणि मग अशी चपराक आम्ही मारली, म्हणलं हे घ्या वंशज आहेत म्हणून. त्याच्यानंतर अनेक वंशजच जे आहे ते आम्ही काढत गेले. मग अशी सिद्धी हिलालचं जे नाव आम्ही सांगितलं, या सिद्धी हिलालाच्या विषयी देखील आणखीन एक उदाहरण इतिहासामध्ये आपल्याला मिळतं. की आपल्याला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या किल्ल्यावर जे आहे ते सिद्धी जोहरने अडकून ठेवलं होतं. आणि तो पन्हाळा किल्ल्याचा वेढा जो आहे तो फोडण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी गेला असेल तर तो सिद्धी हिलाल आणि सिद्धी वाहवा हे पिता पुत्र गेले होते. राजमाता जिजाऊ साहेब तडक बाहेर निघाल्या आणि म्हणाल्या की मी शिवाजी राजांना सोडवून आणते. त्यावेळेस सिद्धी हिलाल राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले की जिजाऊ साहेब, आम्ही असताना तुम्ही कशी काय जाणार? मी आणि माझा पुत्र सिद्धी व्हावा, आम्ही दोघे जण जातो आणि शिवाजी राजांना सोडवून आणतो. आणि त्यानंतर पन्हाळ्याच्या पायथ्याशी सिद्धी जोहरशी लढा कोण देत आहे? सिद्धी हिलाल सिद्धी व्हावा. लढा कोणाशी देतात? सिद्धी जोहरशी. लढतय कोण? एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाशी. लढतय कोणासाठी? एका हिंदू राजासाठी. विचार काय होता मनामध्ये? लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, हा विचार त्या मागे होता. आणि ज्यावेळी पन्हाळा पावनखिंड आम्ही ट्रेक केला, त्या ट्रेकच्या दरम्यान सिद्धी वाहवाची खबर देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. आणि या सिद्धी हिलाल सिद्धी वाहवाचे वंशज देखील कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहे. पुरंदरच्या पायथ्याला
औरंगजेबाचा सर्वात विश्वासू सरदार मिर्झा राजे जयसिंग, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तह केला, 29 किल्ले मोगलांच्या स्वाधीन करून घेतले, हा मिर्झा राजे जयसिंग एक हिंदू होता. आणि मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला घेऊन गेला होता, त्या आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांना सुटका करण्यासाठी मदत करणारा मदारशाह मेहतर हा एक मुसलमान होता. या मदारशाह मेहतरचे देखील वंशज सातारामध्ये आहेत. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचा शोध आम्ही घेतला आणि अनेक गोष्टी ज्या आहेत ते समोर आणण्याचा जो आहे तो प्रयत्न आम्ही केला. आणि या गोष्टी करत असताना मग आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय झाला. छत्रपती शिवाजी महाराज घराघरामध्ये पोहोचवले. मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जो आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि हिंदू मुस्लिम जो तणाव आहे तो कमी झाला. आणि या गोष्टी सांगत असताना मला एक जो आहे तो पोवाडा देखील या ठिकाणी गाऊन दाखवा असं वाटतं. आपल्याला पोवाडा ऐकायचा आहे का? तर आपण एक पोवाडा जो आहे तो ऐकूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया थोडस. हा पोवाडा कधी लिहिला गेला आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. हा पोवाडा त्यावेळी लिहिला गेला आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि तो जन्म झाल्यानंतर कोणाकोणाला आनंद झाला असेल त्याच्याविषयी या पोवाड्यामध्ये जे आहे ते लिखाण केलं गेलेलं आहे. तर पोवाडा ऐकायचंय. एका रात्री सह्यागिरी हसला, एका रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला आनंद त्याला कसला. झाला उमगेना मान वहाला, झाला उमगेना मान वहाला. रात्रीच्या गर्द अंधार आला, रात्रीच्या गर्द अंधार आला. चिरून सूर्योदय कसा झाला, चिरून सूर्योदय कसा झाला. अरबी दर्याचा चेहरा खुलला, बांधावर आम्र वृक्ष डुलला. आंब्याच्या डोलीत कोयाल दडला, सुर मंजुळ त्यानं काढला. हर्ष मयूरानं टाहो फोडला, पोपटाचा थवा गात उडाला. चिमण्यानी चिवची वाट केला, बोध मग मानवाला झाला, बोध मग मानवाला झाला. सूर्य नव्हता शिव जन्मले, सूर्य नव्हता शिव जन्मले. विश्व आनंदले गाऊ लागले, चराचर होऊन शिवबाचे भाट. आगळा होता त्याच्या गाण्याचा घाट, काढली शाहीरनं त्यातूनच वाट. अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाडाचा ठाट. ध्यान घ्या राज, अहो राजेजी राघोबादाजी. आता हा पोवाडा कोणी लिहिलाय माहितीये का? हा पोवाडा लिहिलेला आहे शाहीर अमर शेख यांनी. आता हे शाहीर अमर शेख तुम्हाला कधी सांगितलेत का? संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधले, मुस्लिमांना पण माहित नाही तो. आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आज या गावामध्ये येऊन, या राशींमध्ये येऊन बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. कधी मशिदीमध्ये कोणाला बोलायला देत नाहीत, मला मशिदीमध्ये देखील बोलायला मिळालं. तरी अमर शाहीर शेख जे आहेत ते सांगितले पाहिजे. महाराष्ट्राच्या मातीमधले 5 पानाचा पोवाडा आहे. मी तर फक्त मुखडा त्याचा गाऊन तुम्हाला दाखवला. मराठी भाषेमध्ये बोलणारे. 1 मे आपण सगळेजण साजरा करतो का नाही? या 1 मे साजरा करण्याला कारणीभूत असणारे अग्रगण्य नावांपैकी एक नाव म्हणजे शाहीर अमर शेख. आणि हे शाहीर अमर शेख जे आहे ते घराघरामध्ये पोहोचवलं पाहिजे. मग आता झालं काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दंगली भडकावता येईना. मग यांनी आणलं मध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम. मग मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घ्यायचं आणि सगळ्या मर्यादा ओलांडायच्या. मर्यादा पुरुषोत्तम राम लढले कोणाशी? रावणाशी. आणि यांच्या मिरवणुका कुठे निघतात? कुठे? मशिदीच्या समोर. बरं, असं पण नाही की एखाद्या मशिदीचं नाव मशिदी श्रीलंका आहे, असं पण काय नाव नाही. तरी मिरवणुका निघतात मशिदीच्या समोर. मग आम्ही याच्या खोलामध्ये गेलो. म्हणलं रामाचा आणि मुसलमानांचा संबंध काय? राम या देशाच्या संस्कृतीचा भाग आहे. मग आम्हाला एक गोष्ट मिळाली की मोगल काळामध्ये एक बादशाह होता. आता त्या बादशाच्या काळामध्ये एक नाणं होतं. काय होतं? नाणं होतं. आता त्या नाण्यावर फोटो चित्र कोणाचं असेल? एखादा चित्र ठेवल आपल्या आई बापाचं ठेवल, एखादा आपलं पोरापोरीचं ठेवल, एखादा प्रियसीचं ठेवल, बरोबर का ना? तर या मोगल सरदाराने, मोगल बादशहाने कोणाचं चित्र ठेवलंय ते पहा. कोणाचं चित्र आहे? इथे आहेत मर्यादा पुरुषोत्तम राम आणि इथे आहे सीता माता.
आता हे मोगल शासक कोण होता ते पण सांगतो. हे मोगल शासक आहे बादशाह अकबर. या अकबराच्या काळामध्ये हे चांदीचं नाणं होतं आणि या चांदीच्या नाण्यावर चित्र कोणाचं? राम आणि सीतेचं. याच अकबराच्या महालामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर देखील होतं. म्हणजे ही हिंदू मुस्लिम संस्कृती गंगा जमनी तेजीब आहे ते टिकवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं, मात्र ते सांगण्याचं काम झालं नाही. आता तुम्ही म्हणाल ही एकच गोष्ट आहे का? तर नाही. एक उर्दू शायर होते, ते उर्दू शायर काय म्हणतात? हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाज, हे राम के वजूद पे हिंदुस्तान को नाज, अहले नजर समझते हैं इसे इमाम हिंद. आता त्या उर्दू शायरचं नाव काय आहे? तर ते आहे अल्लामा इक्बाल. जागतिक दर्जाचे उर्दू शायर अल्लामा इक्बाल. ते काय म्हणतात? रामाच्या अस्तित्वावर, रामाच्या असण्यावर आम्हाला खूप अभिमान आहे आणि रामाला आम्ही हिंदुस्थानचा मार्गदर्शक समजतो. आपण एक गाणं ऐकलं असेल, रामजी की निकली सवारी रामजी की लीला है न्यारी. ऐकलंय का नाही बऱ्याच जणांनी? हे गाणं गायलंय कोणी? मोहम्मद रफी साहेबांनी. दूरदर्शनवर एक सिरियल यायची जय हनुमान नावाची. बऱ्याच जणांना इथे जुन्या लोकांना माहिती असेल. त्या सिरियलचे प्रोड्युसर कोण होते? ते होते संजय खान, एक मुसलमान. अशी अनेक जे आहे ती हिंदू मुस्लिम एकतेची जी प्रतीका आहेत ते आपल्याला सांगता येतील, मात्र सांगितलं जात नाही. सांगितलं काय जातं? एकीकडे मुसलमान, एकीकडे हिंदू. प्रतीका वापरायची ज्या प्रतीकांनी कधी भेदाभेदच केला नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे ज्या संतांनी देखील सांगितलं, ज्या महामानवांनी महान विभूतींनी सांगितलं, त्या महान विभूतींची नावं घ्यायची आणि समाजामध्ये जे आहे ते भेद निर्माण करण्याचं काम करायचं. आता याच गोष्टी सांगत असताना मग इथल्या पुढची पायरी आम्ही सांगतो की सुधारणावादी ह्याच्यामध्ये आम्ही काम करतो. तर आम्ही काय काम करतो हे देखील सांगणं गरजेचं आहे. मगाशी सर म्हणले सुधारणावादी विचारवंत. आपण पाहतो की बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम समाजामध्ये प्राणी कुर्बान करण्याची जी आहे ती प्रथा आहे, आपल्या सगळ्यांना इथे माहिती असेल. तर आम्ही काय करतो या ठिकाणी? आम्ही ती प्राण्याची कुर्बानी न देता आम्ही त्याच पैशाने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं काम करतो. आणि या माध्यमातून आणि रमजान ईदच्या जकात शिक्षणासाठी या दोन उपक्रमांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही 60 लाख पेक्षा जास्त निधी जमा केला आणि 6000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही मदत केली. हे काम गाडगे महाराजांचं काम आहे. गाडगे महाराजांनी काय केलं? गाडगे महाराजांनी फक्त दाखवतात गाडगे महाराजांनी झाडू वगैरे मारली. मुळात गाडगे महाराजांनी झाडू कुठं मारली असते? तर लोकांच्या डोक्यामध्ये वैचारिक झाडू मारली. लोकांच्या डोक्यामध्ये जी अंधश्रद्धा होती त्या अंधश्रद्धा दूर करण्याचं जे काम आहे ते गाडगे महाराजांनी केलं. मध्ये मी वारीमध्ये गेलो होतो आणि वारीमध्ये मी सांगितलं की बरेच पुरोगामी म्हणतात की आम्ही पुरोगामी आहे. तुकाराम महाराजांचं नाव घेतात, तुकाराम महाराजांचा अभंग गातात. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी, आम्हा घरी धन शब्दाचीच शस्त्रे, शब्दाचीच काय शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. हे सगळं सांगताना खूप छान वाटतं, मात्र वारीमध्ये 2 दिवस चालायचं म्हणले की नको म्हणतात. मग कुठले तरी मनुवादी येऊन तुकाराम महाराजांच्या रथामध्येच बसणार ना. मग मी त्यांना गाडगे महाराजांचं उदाहरण दिलं की गाडगे महाराज सलग 30 वर्ष वारीला गेले. 30 वर्ष वारीला जाऊन गाडगे महाराज एकदाही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले नाहीत. आणि चंद्रभागेच्या तीरावर बाजूला राहून गाडगे महाराज सांगायचे की देव देवळात नाहीये, देव माणसात आहे. हा विचार गाडगे महाराजांनी सांगितला. आता हा विचार मला का आवडतो? या विचाराची तुलना म्हणण्यापेक्षा याच विचाराला पॅरलल असा जो विचार आहे तो पैगंबर साहेबांनी देखील मांडला. ज्या काळामध्ये अरबमध्ये आपण पाहता बऱ्याच ठिकाणी मुस्लिमांच्या घरी गेल्यावर तुम्हाला ते काबा दिसेल, ते चौकोनी काळा रंगाचं असतं, त्याला काबा म्हणतात. त्या अरबमध्ये त्याला प्रदक्षिणा लोक घालतात. त्या काबामध्ये 365 देवी देवतांच्या मूर्त्या होत्या आणि त्या देवी देवतांचा आणि भारताच्या देवी देवतांचा काही संबंध नव्हता. सगळ्यात पहिली गोष्ट, खून पण लागत नव्हते. त्यांचे नाव लात, हुबल, हुज्जा नावाची एक देवी होती. आणि मग पैगंबर साहेबांनी विचार काय मांडला? पैगंबर साहेबांनी विचार मांडला की हे जे काबामध्ये जे देव आहेत ते देव खरे नाहीत, खरा ईश्वर एकच आहे.
जो ईश्वर तुम्हाला पाहू शकतो मात्र तुम्ही त्याला पाहू शकत नाही. आता गाडगे महाराजांनी तसा विचार त्या स्वरूपाचा मांडला की तो पुरोगामी होतो, आणि पैगंबर साहेबांनी त्या पद्धतीचा विचार मांडला की तो जिहादी होतो. हा बेसिक फरक आहे आपल्या तिथे, आणि त्या गोष्टी आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं जिहाद जिहाद जिहाद, काफिर 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 वगैरे हे शब्द सांगूनच लोकांना हँग केलं जातं. बऱ्याच गोष्टी तर मला मनुवादींकडूनच कळाल्या, आम्हालाही काही माहित नव्हतं बुवा. मग त्याचा अभ्यास करायला जसं जसं लागलो, मी सगळ्यात पहिल्यांदा कुराण कशामुळे वाचला असेल तर ते ह्यांच्यामुळे की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कुराणात लिहिल्याप्रमाणे झाली. कशी काय बुवा कुराणात लिहिल्याप्रमाणे झाली हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा कुराण मी वाचलं. नाही तर कुराणचा माझा तसा काही संबंध नव्हता, पण वाचलं ते चांगलंच झालं, त्याच्यामुळे आर्थिक कुर्बानी आली. मग हा विचार मांडत असताना बऱ्याच जणांना सांगितलं जातं जिहाद, सांगितलं जातं काफिर, सांगितलं जातं. जिहादचा अर्थ काय नक्की? सगळ्यात पहिली गोष्ट, अरबी या भाषेमध्ये, अरबी या भाषेच्या डेव्हलपमेंटमध्ये पैगंबर साहेबांचं काही योगदान आहे का? मोहम्मद पैगंबर साहेबांचं तर शून्य योगदान आहे. आज मी तुमच्याशी कुठल्या भाषेत बोलतोय? मराठी भाषेमध्ये बोलतोय. ही मराठी भाषा आधीपासूनच अस्तित्वात आहे, बरोबर आहे. या मराठी भाषेच्या डेव्हलपमेंटमध्ये माझं काही योगदान आहे का? शून्य योगदान आहे. मी फक्त ही भाषा संवादासाठी वापरतोय. त्याच पद्धतीनं पैगंबर साहेबांनी अरबी भाषा ही संवादासाठी वापरली, कारण ती त्या ठिकाणी अस्तित्वात होती. याचा अर्थ जिहाद हा शब्द देखील आधीपासूनच अस्तित्वात होता, काफिर हा शब्द देखील आधीपासूनच अस्तित्वात होता. मग जिहाद या शब्दाचा अर्थ काय? की एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे जिहाद. मग कर्नल सुरेश पाटील एक पुस्तक लिहितात की स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला जिहाद, हे पुस्तक ते लिहितात. आज हा कार्यक्रम व्हावा, या ठिकाणी सर्वांचे सन्मान व्हावेत बुवा, त्याच्यातूनही कोणाचं राहिलं तर त्यांनी माफी मागितलेलीच आहे, त्यामुळे त्यांना धरू नका. तर हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा, व्यवस्थित व्हावा, ज्याच्या नावाची ट्रॉफी त्याच्याच नावाच्या माणसाकडे जावी, शाल इकडची तिकडे होऊ नये, फुलं ज्याची त्याला मिळावे, ह्याच्यासाठी प्रचंड संघर्ष तुम्ही केलेला आहे ना, मेहनत केलेली आहे ना. मग ह्याचीच जी अतिउच्च पातळी असते, एखाद्या गोष्टीला करण्यासाठी जी अतिउच्च पातळी असते त्याला जिहाद म्हणतात. मग ते कुठल्याही बाबतीमध्ये असू शकते. आज आपण शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी काय करतोय? पूर्ण तन मन धन देऊन जे आहे त्या गोष्टीमध्ये वाहून घेतोय स्वतःला, म्हणजे आम्ही या गोष्टीसाठी जिहाद करतोय. याचा अर्थ एवढाच आहे, बाकी काही नाही. तो खूप चांगला शब्द आहे, पण प्रचंड विकृत करून टाकलं त्या शब्दाचं, विकृतीकरण करून टाकलं या शब्दाचं. मग दुसरा शब्द आणला यांनी, काफिर. सगळ्यांना काफिर समजतात, सगळ्यांना काफिर समजतात. मग इतिहासामध्ये गेलो आपण, ज्यावेळी पैगंबर साहेबांनी त्या काबामध्ये असलेल्या 365 देवी देवतांचा विरोध केला, त्यांना मानण्यास नकार दिलं, त्यावेळी तिथल्या पुरोहितांनी पैगंबर साहेबांना काफिर म्हणलेलं आहे. पैगंबर साहेबांना काफिर म्हणलेले. मुसलमानांच्या समोर बोलून दाखवतो मी, किती चिडतील विचार करा तुम्ही आता. पण माहिती नाही. म्हणजे काफिर म्हणजे काय? की माझ्या भावना जो मानत नाही, मी मानत असलेली मान्यता जो समोरचा मानत नाही, त्याला काफिर म्हणलं जायचं अरबच्या संस्कृतीमध्ये. आज भारतामध्ये काफिर कोणाला म्हणू शकतो आपण? जो संविधान मानत नाही त्याला आपण काफिर म्हणू शकतो. आणि हा विचार आम्ही वारीमध्ये मांडला की जो संविधान मानत नाही तो काफिर आहे. बऱ्याच जणांना ते पटलंही, तत्वतः पटलं. या पद्धतीची देखील मांडणी जी आहे ती केली पाहिजे. मग या सुधारणावादी विचारधारेमध्ये काम करत असताना आम्ही बुरखा मुक्ती अभियान देखील चालवलं. हे तर त्याच्यापेक्षा डेंजर होतं. बुरखा मुक्ती अभियान चालवताना जगासागे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडेपाषाण असा राहिलो नाही. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या बायकोचा बुरखा बंद केला आणि मग जगाला सांगितलं की बुरखा बंद केला पाहिजे बुवा. आणि हे करत असताना साधारण 100 पेक्षा जास्त महिलांचे बुरखे आमच्या माध्यमातून बंद झालेले आहेत. हे काम करणं सोपं नाहीये. बऱ्याच जणांनी हे अनुप देशमुख वगैरे हे सगळं पाहत असतात, किती रणकंदन माजलेलं असतं सोशल मीडियावर. फार उघडपणे सगळ्या गोष्टी सुरू असतात की या गोष्टी करत असताना काही जणांनी आपल्या बहिणीचा बुरखा बंद केला, नावासकट सांगितलं होतं मी तर. काही जणांनी आपल्या मुलीचा बुरखा बंद केला. मग आम्ही म्हणालो की बहिणीचा बुरखा बंद करणं आणि मुलीचा बुरखा बंद करणं सोपं आहे म्हणालो.
म्हणलं जोपर्यंत एक नवरा आपल्या बायकोचा बुरखा बंद करत नाही तोपर्यंत आमची चळवळ काही यशस्वी झाली असं आम्ही समजणार नाही. मुलीचा बुरखा बंद करणं, बहिणीचा बुरखा बंद करणं सोपं असतं, घरातला विचार होतो. बायकोचा बुरखा बंद करायचं म्हणलं की सासरवाडीपासून, माहेरपासून, सासूपासून, ननंदपासून सगळेच त्या विषयामध्ये पडतात. अशा घरोघरी मातीच्या चुली आहेत आणि हल्ली स्टीलचे सिलेंडर आहेत. तर मग त्याच्या संदर्भात देखील फोन आले आणि म्हणाले, महिला बोलल्या ऍक्च्युली, नवऱ्याच्या समोर उभं राहून महिला फोनवर बोलतात, सांगतात की भाई तुमच्यामुळे आमचा बुरखा बंद झाला, आम्ही आमच्या बायकोचा बुरखा बंद केला. या पद्धतीचं काम देखील जे आहे ते आम्ही सांगितलं. हे सगळं का सांगतोय तुम्हाला, हे सगळं का सांगतोय याच्या मागची पार्श्वभूमी पहिल्यांदा लक्षात घ्या. आज इथं ग्रामपंचायत आहे बरोबर ना. आता मी महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहतो. आता तुमच्या तिथं मला वाटतं गटार वगैरे उघडीच असावी किंवा नसावी मला माहित नाही. अंडरग्राऊंड आहे का? बेस्ट. ते ड्रेनेज पण आहे का मग झाकण बिकन? बस. आता आमच्या तिथं कसं आहे, एखादं ड्रेनेज वगैरे तुंबलं त्या ड्रेनेज मधनं बाहेर वाहतं मैला पाणी बरोबर ना. जनरली सगळीकडे तसंच होतं. मग आम्ही काय करतो, महानगरपालिकेवाल्यांना फोन करून सांगतो आणि महानगरपालिकेवाल्यांना फोन करून सांगतो आणि म्हणतो की ते ड्रेनेज तुंबलंय ते तेवढं साफ करून घ्या. बरोबर, आपण असंच करतो ना जनरली. प्रशासनाच्या, शासनाच्या लोकांना फोन करून सांगतो आणि म्हणतो की ड्रेनेज तुंबलंय ते साफ करून घ्या. आपण असं करतो का? त्या सोसायटीच्या समोर त्या चाळीमध्ये एक ड्रेनेज तुंबलाय, त्याचा वास अर्धा किलोमीटर पर्यंत पसरतोय, तर आमचे 2 ड्रेनेज तुंबवा, त्याचं पाणी पसरू द्या आणि त्याचा वास 5 किलोमीटर पर्यंत पसरू द्या, असा विचार आपण मांडतो का? नाही मांडत. हे धर्मांधांचं काम ते आहे. समोर धर्मांधता आहे, ती धर्मांधतेचा वास, दुर्गंध अर्धा किलोमीटर पर्यंत पसरतोय, त्या वासाचा त्रास त्यांनाच होतोय. तर इथं काय करायचं, आपले पण 2 ड्रेनेज तुंबवा आणि त्याचा वास 5 किलोमीटर पर्यंत पसवा, असे सांगण्याचे जे काम आहे हे मनवादी विचारधारा करते. मग केलं काय पाहिजे, त्याच्यासाठी पण एक कथा आहे महत्वाची, सगळ्यांना माहिती आहे ती कथा. आपल्याला हे माहिती असेल, एक टोपी विकणारा असतो आणि माकडं असतात. तर तो टोपी विकणारा टोपे विकायला जात असतो आणि टोपे विकायला जाताना तो एका झाडाखाली झोपतो आणि मग माकडं येतात आणि पेटीतल्या टोप्या काढून वर जातात घालून. त्यानंतर तो उठतो आणि तो उठल्यानंतर मग तो बघतो माकडांनी टोप्या घेतल्यात. मग त्यानंतर तो माकडांना दगड फेकून मारतो. मग माकड काय करतात, काट्या फेकून मारतात. मग हा माणूस काय करतो, स्वतःची टोपी खाली फेकून देतो. मग माकडं काय करतात, स्वतःची टोपी खाली फेकून टाकतात. त्या टोपीमध्ये धर्मांधता पहा. आपल्या डोक्यातली जी धर्मांधता आहे ती आधी आपण काढून फेकली पाहिजे, मग समोरून आपोआप जी आहे ती धर्मांधता काढून फेकली जाईल. पण समोरच्याने फेकली नाही तरी आपण मात्र फेकायची, हे लक्षात घ्या. आता ही स्टोरी इथपर्यंतच थांबत नाही, याच्यामध्ये आणखीन पुढचं वर्जन आता अपडेट आलेलं आहे. तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं की नाही मला नाही माहिती. आता तो टोपीवाला मरतो, त्याचा मुलगा असतो, त्याचा मुलगाही योगायोगाने टोपीच विकणार असतो. तो पण त्याच वाट्याने जातो सर, त्याच वाट्याने जातो आणि त्याच झाडाखाली झोपतो. मग तो पेटी त्या ठिकाणी ठेवतो, मग माकडे येतात आणि टोपे उचलून घेऊन जातात. मग हा उठतो, मग हा बघतो टोपे घेऊन गेल्यात, मग हा काही दगड बिगड मारत नाही. ह्याच्या बापाने ह्याला सांगितलेलं असतं, असा असा प्रसंग कधी आयुष्यामध्ये बाका प्रसंग आला तर काही उचलून फेकल्यापेक्षा स्वतःच्या डोक्यावरची टोपी खाली फेक. मग माणूस काय करतो, तो टोपी डोक्यावरची काढून खाली फेकतो. मग त्या माकडांच्या पण आईबापांनी त्यांना सांगितलेलं असतं की असा माणूस कधीतरी तुमच्या तिथं येईल जो डोक्यावरची टोपी काढून खाली फेकेन बाबा. मग ती माकडं काय करतात, झाडावरून खाली उतरतात आणि ह्यानी जी फेकलेली टोपी असते ती पण उचलून घेऊन जातात. तर असे पण प्रकार जे आहेत ते होत असतात. हा जोक आहे, मात्र पहिल्या ज्या गोष्ट आहे या पहिल्या गोष्टीवर आपल्याला ठाम राहायचंय, हे लक्षात घ्या. आणि या सुधारणावादी विचारांमध्ये काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील, शिव फुले शाहू आंबेडकर असतील, राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील, मला असं वाटतं की ह्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे जे विचार आहेत ते घराघरामध्ये खरं तर गेले पाहिजेत. आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना मला असं वाटतं, बरं का, मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे आणि सर्व धर्माचे लोक मानतात, ते त्यांच्या कार्यासाठी मानतात आणि एवढं सुंदर कार्य त्यांचं आहे. मी त्यांचं शेवटचं जे व्याख्यान आहे ते देखील राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं ऐकलेलं आहे. भुकेलेला अन्न द्या,
जे अडले नडलेले आहेत त्यांना मदत करा, या पद्धतीचा संदेश जो आहे तो गाडगे महाराजांनी दिला. आणि तो संदेश फक्त सांगण्यापुरता नाहीये. आपण या महापुरुषांना का मानतो? आज मला आनंद झाला, मी त्यांच्या गळ्यामध्ये, त्यांच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये आनंद घातला, हे हार घातला, ह्याचा आनंद झाला खूप. मात्र कृतीमध्ये जर मी फेल असेल तर त्याचा काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही. व्यक्ती पूजा करणे हा महामानवांच्या कार्याचा उद्देश नव्हता अजिबात. त्यांची पूजा करावी, त्यांना पूजावा हा महामानवांच्या कार्याचा अजिबात उद्देश नव्हता. त्यांचा उद्देश काय होता? त्यांचा उद्देश होता की समाजामध्ये कृतिशील बदल व्हावा. समाजाने त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजाने पुढे न्यायला हव्यात. आणि या गोष्टी करत असताना मग आम्ही बऱ्याच ठिकाणी, आज मशिदीमध्ये मराठीमध्ये बोललो सर, मी बाजूला मौलाना पण बसलेले होते. आज तो सोन्याचा दिवस आला, त्याचा व्हिडिओ काढलाय आमच्या आयुब भाईंनी. आणि मग आम्ही बऱ्याचदा मुस्लिमांना सांगत असतो की तुम्ही मराठीमधून बोला, मराठी भाषेमधून बोला, मराठी ही तुमची भाषा आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही इथले भूमिपुत्र आहात आणि तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही युपी बिहारचे आहोत. कशासाठी? आपल्या भाषेमध्ये आपण बोललं पाहिजे, आपली भाषा आपण जपली पाहिजे. मात्र ही भाषा जपत असताना कोणीतरी टोपीवाला, दाढीवाला दिसला की लगेच हिंदी चालू करण्याची देखील गरज नाहीये. मी एका रिअल इस्टेटच्या ऑफिसमध्ये होतो. काही प्रॉब्लेम झाला का? नाही. बरं, मी एका रिअल इस्टेटच्या ऑफिसमध्ये होतो. रिअल इस्टेटचं ऑफिस म्हणजे ते फ्लॅटची खरेदी विक्री करतात त्या ऑफिसमध्ये मी कामाला होतो. आणि तिथे कामाला असताना सकाळी 10 वाजता एक नवीन गृहस्थ ऑफिसमध्ये आले, पोतदार नावाचे. आणि ते गृहस्थ आल्यानंतर नमस्कार चमत्कार वगैरे सगळं झालं. 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आम्ही मराठीत बोलत होतो. अनिपराव ते मराठीत बोलतात, मी मराठीत बोलतोय. आणि 12 वाजता त्यांना असं वाटलं की त्यांनी माझं नाव मला विचारलं पाहिजे. मग त्यांनी मला नाव विचारलं माझं, आणि मग मी त्यांना सांगितलं की माझं नाव पैगंबर शेख आहे. मग ते अचानक से वक्त बदल गया, जज्बात बदल गए. आणि ती हिंदीची खिंड अशी 2 वाजेपर्यंत त्या माणसाने 2 तास लढवली. मी इथून मराठीत बोलतोय, तो तिथून हिंदीत बोलतोय. जणू काय त्याचा आग्रहच होता की मी हिंदीतूनच बोललं पाहिजे. मग तो शेवटी थकला आणि त्याने मराठीतून चालू केलं. आणि 2 वाजता आम्ही जेवायला बसलो. आणि मला मग म्हणायला लागला, का हो पैगंबर, तुमची लोक हिंदीतूनच का बोलतात? मग मी म्हणलं त्याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे. म्हणलं हिता आल्यापासून माझं नाव सांगितल्यानंतर माझ्याशी हिंदीत बोलायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं का? मला मराठी येते, मी झेडपीच्या शाळेत शिकलोय, माझं ग्रॅज्युएशन मराठीमधून झालेलं आहे. म्हणलं मलाही मराठी येते, तुम्हालाही मराठी येते, मराठीमधून बोला. मग तसंच कुठले तरी चाचा दिसले, दाढीवाले, पठाणीवाले, तर मराठी सोडून लगेच क्या चाचा, कैसा दिया, क्या कर रहा है, क्या चल रहा है, इधर आओ बैठो, असं काही करण्याचे प्रयत्न करू नका. त्यांना येते मराठी, तुम्ही त्यांना मराठी सोडायला प्रवृत्त करता, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे गृहीत धरून की यांना मराठी येत नाही, हिंदी येत, किंवा आपलेपणा दाखवण्यासाठी देखील आपण करतो. तर आपलेपणा हा मराठीमधून देखील दाखवला जाऊ शकतो. ही मराठी भाषा का जपली पाहिजे एक लक्षात घ्या. ज्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी मराठी भाषेतून अनेक विचार दिले, ज्या संत एकनाथ महाराजांपासून, तुकाराम महाराजांपासून, अनेक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून अनेक विभूतींनी मराठी भाषेतून जी वाङ्मयाची परंपरा दिली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यामध्ये, शासनामध्ये ज्या भाषेचा वापर केला, ती भाषा आपण मारणार आहोत का, याचा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की इथून पुढे जो आहे तो विचार केला जाईल अशी अपेक्षा मी बाळगतो. सोबतच आमचा आणखीन एक उपक्रम जो आहे तो सांगतो, जो उपक्रम घराघरामध्ये खरं तर पोहोचला पाहिजे. आज या ठिकाणी मतदान सगळ्यांनी केलेलं, ग्रामपंचायतच्या निवडणूक होतो ना, नगरपंचायतच्या, ग्रामपंचायतच्या सगळ्यांनी मतदान केलं. इथे आता झेडपीला सगळ्यांनी केलं ना मतदान. इथे हात वर करा बरं, कोणी कोणी मतदान केलं त्यांनी थोड्या वेळासाठी. मग तुमच्या नाहीच झाल्या का? पुढच्या टप्प्यात अन्याय झाला, मग होणार आहे. पण करतात सगळेजण मतदान, बरोबर ना? कोणी सकाळी 8 वाजता करतं, कोणी 10 वाजता करतं, कोणी 12 वाजेपर्यंत काही येतंय का नाही ह्याची वाट पण बघतं, कोणी इकडून आले तिकडून पण येतंय का ह्याची पण वाट बघतं, आणि कोणी सगळीकडून आलं तरीही काय करत नाही. अशी पण परिस्थिती आहे.
पण बहुतांश लोक 99% मतदान करतात. कसं करतात हे विचारू नका, आणि कोणाला करतात हे तर मला विचारायचं पण नाही, मात्र करतात. बरोबर. मग हा मताचा जो अधिकार आहे, हा अधिकार तुम्हाला कोणामुळे मिळाला आहे? कोणामुळे मिळाला आहे? संविधानामुळे मिळाला आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये आपापला धर्मग्रंथ असतो. कोणी हिंदू असेल तर त्याच्या घरामध्ये भगवद्गीता असते, रामायण असते, दासबोध असतं, ज्ञानेश्वरी असते, ते तुकाराम महाराजांची गाथा असते, अनेक अनेक ग्रंथ आहेत. मुस्लिम असेल तर कुराण असेल, ख्रिश्चन असेल तर बायबल असेल, शीख असेल तर गुरु ग्रंथ साहिब असेल, माझ्यासारखं कोणी असेल तर सगळे धर्मग्रंथ असतील. मात्र ज्या ग्रंथाने, ज्या संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, तुम्हाला हक्क दिले, लोकशाहीमध्ये कसं वागावं, कसं बोलावं, कुठे तुम्ही कशा पद्धतीने आमदाराला, खासदाराला देखील भिडू शकता, हे अधिकार तुम्हाला ज्या संविधानाने दिले, ते संविधान इथे किती जणांच्या घरात आहे? त्यांनी फक्त हात वर करा. ब्रिगेडवाल्यांचा तर विषय सोडून द्यायचा, ब्रिगेडवाल्यांच्या घरात आहे. म्हणजे संविधान आपल्या घरामध्ये नाही, मात्र अधिकार कोणी दिले? संविधानाने. आपला एक पाय असतो रामराज्यात, दुसरा पाय असतो इस्लामिक राजवटीत, आणि आपण राहतो लोकशाहीत. म्हणजे लोकशाहीत आपण काय करतो हे सांगण्याची वेगळी काही गरज नाहीये आपल्याला. आता या संविधानाची उद्देशिका तरी घरामध्ये असली पाहिजे, बरोबर आहे? ही संविधानाची उद्देशिका किती जणांच्या घरात आहे? आहे, त्या ताईच्या घरात आहे, इथे पण आहे. मग मला सांगा, जर हे संविधानाचं महात्म्य आहे, ह्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, तर इथून पुढे तरी संविधान किती जणांच्या घरात राहील? त्यांनी आता हात वरती करा. आज आपण एवढा मोठा कार्यक्रम घेतोय सर, बऱ्याच जणांचे सन्मान आपण करतोय या मंचावरून, बऱ्याच जणांना ट्रॉफी आपण देतोय या मंचावरून, शाल देतोय, श्रीफळ देतोय. मी म्हणतोय तेवढ्याच पैशामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे ती संविधानाची उद्देशिका लावा. प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान, मनामनात उद्देशिका, घराघरात हे उपक्रम राबवले पाहिजेत. जर लोकशाहीकडे देश आणायचा असेल तर हुकुमशाहीचा इतिहास सांगितलाच पाहिजे. काय केला पाहिजे? सांगितलंच पाहिजे. मात्र तो इतिहास सांगत असताना लोकशाहीकडे देखील वाटचाल समाजाची केली पाहिजे. लोकशाही तेवढी रंजक पद्धतीने आपल्याला सांगता येणार नाहीये, कारण लोकशाहीचे लढे काही तलवारीने दिले जात नाहीत. लोकशाहीचे लढे कशाने दिले जातात? लोकशाहीचे लढे हे लेखणीने दिले जातात. लोकशाहीचे लढे हे निवडणुकीच्या माध्यमातून दिले जातात. त्याच्यामुळे ते तेवढे रंजक त्या पद्धतीचे नसतात, मात्र तेच लढे आपल्याला पुढे द्यायचे आहेत. आता हे सांगत असताना मला असं वाटतं की एक जी कविता आहे ती आपल्या सर्वांना सांगायला हवी, आणि त्यानंतर हे जे बराच वेळ, माझ्या हिशोबी 1 तासभर झालेला आहे आता, तर ते तासभर चाललेलं जे भाषण आहे ते थांबवलं काय पाहिजे, कारण मलाही कडेगावला उद्या 2 व्याख्यान आहेत. ऍक्च्युली बराच उशीर झालाय. तर एक कविता मी सादर करतो आणि त्याच्यानंतर थांबतो. आपण सगळेजण ऐकणार. भडकविणारे पेटवतील मस्तक, भडकविणारे पेटवतील मस्तक, राजे तुमच्या नावे, धावू मशाल धर्मनिरपेक्षाची घेऊनी आम्ही शहर गावे. होते राजे सर्वांचे तुम्ही, होते राजे सर्वांचे तुम्ही, तुम्ही आताही सर्वांचे व्हावे. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. गेला तुमचा मावळा व्यसना पायी का वाया, गेला तुमचा मावळा व्यसना पायी का वाया. दारू सिगरेट व्हाईटनर कमी पडे चैन कराया. भामटे तरी जय जयकार करे तुमच्या नावे, सांगा राजे यांना तुमच्या नावे कैसे सावरावे. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. परस्त्रीला केले तुम्ही राजे माते समान, परस्त्रीला केले तुम्ही राजे माते समान. बलात्कारी पाटलाचे केले हात पाय कलम. तुमच्या भूमीत आता होई स्त्रियांवर रोज जुलूम, लोकशाही स्वराज्याला झाली मोठी जखम. परिस्थिती ही राजे आम्ही लवकरच सावरू, परिस्थिती ही राजे आम्ही लवकरच सावरू. अश्लीलता व्याभिचारात गुंतलेल्यांना आम्ही आवरू. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या असं मी म्हणणार नाही. तुम्हाला त्रास देण्याचा गुन्हा मी करणार नाही. तुमच्या चरित्रातून तुमचा जन्म पुन्हा पुन्हा होणार. मावळा तुमचा जेव्हा आचरणाकडे लक्ष देणार. प्रत्येकाकडे पाहून वाटेल तेव्हा असेच होते राजे, प्रत्येकाकडे पाहून वाटेल तेव्हा असेच होते राजे. घराघरात पोहोचतील तेव्हा शिवराय माझे.
आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. विषय तसा गंभीर आणि मोठा राजे, काही मुद्द्यांवर नजर टाकून येतो मी राजे. लढा दिला असता मीही अन्यायावर केले असते वार, लढा दिला असता मीही अन्यायावर केले असते वार. लोकशाहीत राहतो म्हणून म्यान केली मी तरवार. लेखनीने तरीही राजे करील तोच वज्रप्रहार. भेटला शिवनीतेचा मजला तुमच्या आधार. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. ही कविता कोणी लिहिली माहितीये का? ही कविता कोणी लिहिली माहितीये? ही कविता लिहिली कवी पैगंबर शेख यांनी. या ठिकाणी परिटवाडी गावामध्ये शिवजयंती आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती यांच्या निमित्ताने जो हा कार्यक्रम आपण आयोजित केला त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आभार मानतो. बराच उशीर झालाय. मला असं वाटतं की पुढच्या वेळी जर एखाद्या व्याख्याता आपण बोलवला तर त्याला बोलण्याची संधी ही 8 वाजता देत जावा, म्हणजे व्याख्याता निदान 1.5-2 तास जे आहे त्याचे विचार मांडेल. तर याची काळजी आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये घ्याल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भीम, जय राष्ट्रसंत गाडगे बाबा. धन्यवाद.